आणि या पुढची ब्रेकिंग न्यूज येते। मराठा विद्यार्थ्यांना मोठा धक्का देणारी, कारण मराठा तरुणांचं EWS आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। न्यायालयाने आदेश देत असताना ते रद्द केलेलं आहे। शासन निर्णय मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित असल्यामुळे राज्यातील मराठा समाजाच्या तरुणांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी EWS आरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं होतं। मात्र त्याच संदर्भातली सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अजित, मराठा विद्यार्थ्यांना धक्का देणारी ब्रेकिंग न्यूज आपण यावेळेला पाहतोय, काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच, कारण का न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे, न्यायालयाने जो GR रद्द केलेला आहे, यामुळे मराठा तरुणांना मोठा धक्का बसलेला आहे। विशेष करून गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे गेल्या वर्ष 2 वर्षांमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातल्या शासनाने हा जो GR लागू केला होता, त्या GRच्या आधारे ज्या मुलांना नोकरी दिलेली आहे किंवा ज्या मुलांना या आधारे त्यांनी परीक्षा पास होऊन पुढे त्यांना नोकरीची आशा होती, त्यांची मोठी निराशा झालेली आहे। मुळात ही याचिका जी होती, ही याचिका याच संबंधित काही लोकांनी केली होती। त्यांचे मुख्य मुद्दे हेच होते की ज्या पद्धतीनं हे आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे ते चुकीचं आहे, किंवा तशा पद्धतीचं आरक्षण जे आहे ते पुढे कायम राहणार नाही, अशा स्वरूपाचे जे आरोप होते ते आरोप यामध्ये करण्यात आले होते। पण पुढे जाऊन यामध्ये सुनावणी झाली आणि साधारणपणे 6 एप्रिल 2020 या म्हणजे जवळपास या गोष्टीला 1.25 वर्ष झाला असेल की त्यावेळी न्यायालयाने या संदर्भातली जी याचिका जी आहे ती दाखल केली होती आणि पुढे 23 डिसेंबर 2020 ला शासनाने या संदर्भात GR जारी केला होता। त्या GR नंतर त्या ठिकाणी आव्हान दिलं गेलं होतं। जवळपास 8-9 महिने झाले हा GR लागू होऊन, आणि त्यानंतर आता ह्या पद्धतीने न्यायालयाने GR रद्द करणं म्हणजे नक्कीच तरुणांना मोठा धक्का आहे। अर्थात राज्य सरकार जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये याविषयी दाद मागू शकते, अशी मुभा देखील मुंबई उच्च न्यायालयाने नक्कीच अजित, मी आपल्याकडे येतो। अशोक चव्हाण याला काँग्रेसचे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अशोक रावजी, मराठा समाजातील तरुणांना सरसकट मिळणारा EWS आरक्षणाचा लाभ आता याच्या पुढच्या काळात मिळणार नाहीये, एक मोठा निर्णय येतोय, काय पहिली प्रतिक्रिया आपली? मी आधीच ट्विट केलं आहे की हा अतिशय निराशजनक आणि खेदजनक अशा प्रकारचा निर्णय आलेला आहे हायकोर्टमधून। आणि मुद्दा असा आहे की अचानक रद्द झालेल्या मराठा आरक्षणामुळे SC-BC ला पर्याय फक्त EWS किंवा खुल्या वर्गातून हा एकच पर्याय उपलब्ध होता। आणि ह्याच्यावर आता या सगळ्या निर्णयामुळे खूपच वातावरण हे निराशजनक झालंय। जे तरुण अडकलेले आहेत त्यांना, ज्यांना SC-BCचा लाभ मिळू शकला नाही या सुप्रीम कोर्ट या निर्णयामुळे, त्यांच्या समोर हा पर्याय सरकारने दिला होता EWS मध्ये जाण्याच्या बाबतीमध्ये। परंतु ह्याच्यावरही बंदी घातल्यामुळे फारच ते निराशजनक झालेलं आहे। आणि मग माझी अपेक्षा आहे की राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन ते व्यवस्थितपणे बाजू मांडावी आणि SC-BC पासून वंचित राहिलेल्या खुल्या वर्गातील लोकांना एक पर्याय आता उपलब्ध देण्याकरता सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊन व्यवस्थितपणे बाजू मांडावी अशी अपेक्षा आहे। बरोबर आहे, शासन निर्णय जो आहे तो न्यायालयाने रद्द केलेला आहे, त्यामुळे पुढे आता काय व्हावं असं आपल्याला वाटतं? कुणामुळे हा निर्णय जो आहे तो पूर्णपणे फूल ठरताना दिसतोय? बाजू व्यवस्थितरित्या मांडली गेली नव्हती, काय नेमकं घडलं असावं अशोक रावजी? मला याच्यामध्ये कुठलंही असं आहे की राजकीय दृष्ट्या समाज म्हणजे भरडला जात आहे आणि वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत। मी त्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय कधी भूमिका कधी मागे घेतली नाही आणि आजही घेणार नाही। बरोबर, मला वाटतं सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं आणि तिथे हे त्या ठिकाणी करून घेणं हा त्यातला एक चांगला पर्याय उपलब्ध आपल्याला तातडीने करणं आवश्यक आहे। बरोबर आहे। या मुद्द्यावरून मात्र आता मराठा समाज, मराठा तरुण आक्रमक होऊ शकतात, ते देखील पुढच्या कुठल्या गोष्टींकडे जावं याचा विचार करू शकतात। यावेळेला काय सांगू इच्छिता अशोकरावजी आपण मराठा तरुणांना खास करून? ते मला म्हणणं एवढंच आहे की असं आहे की भावनात्मक होऊन कुठलाही निर्णय घेणं चुकीचं राहील। पहिल्याही माझी भूमिका होती की कायदेशीर लढाई आणि कायदेशीर मार्गाने लढावं लागेल। नक्कीच, धन्यवाद अशोकराव आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। मराठा विद्यार्थ्यांसाठी यावेळेला सर्वात मोठी बातमी येते आणि ती म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित होता आणि त्यासाठीच एक मोठा निर्णय जो आहे तो शासनाने घेतलेला होता। मराठा विद्यार्थ्यांना, या तरुणांना जे ते EWS आरक्षण रद्द झाल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते। मराठा महासंघाचे आपल्याबरोबर
राजेंद्र कोंढरे यावेळेला जोडले गेलेले आहेत. राजेंद्र कोंढरेजी, न्यायालयानं शासन निर्णय रद्द केल्याची यावेळेला सर्वात मोठी बातमी येते, त्यामुळे सर्वाधिक धक्का जो आहे हा मराठा तरुणांना बसताना दिसतोय. काय पहिली प्रतिक्रिया आपली? तेव्हा न्यायालयाचा निर्णय हा तर खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे. हम्म. याच्यामध्ये ईडब्ल्यूएस मधला जो बॉटम रँकचा मुलगा होता तो कोर्टात गेला होता हा. की हा सुधारित निर्णय तुम्ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू शकत नाही. हम्म. एका अर्थाने त्याचं बरोबर होतं. म्हणून आम्ही राज्य शासनाला विनंती काय केली की एससीबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर हम्म. त्याचं परावर्तन तुम्ही ईडब्ल्यूएस आणि ओपन मध्ये केल्यामुळं बॉटम रँकचे सर्व समाजातले विद्यार्थी काही बाहेर पडत होते. हा. मग त्याच्यासाठी मागच्या कॅबिनेटमध्ये असा निर्णय झालेला आहे की ह्या सर्वांना सामावून घेणारं बिल येत्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये मांडणार होते हम्म. आणि त्याची तयारी राज्य शासनाकडनं पूर्ण झालेली आहे. बर. आता ह्या पार्श्वभूमीवर जो आजचा निर्णय आलेला आहे न्यायालयाचा तो एवढ्यापुरताच लिमिटेड असावा असं माझं मत आहे. ऑर्डर आल्यानंतर मी याच्यात मत व्यक्त करेल की त्या मुलाला एसीबीसीचा जो मुलगा आहे त्याचं कन्व्हर्शन कोर्टाने स्टेड केलेलं आहे. त्यामुळं त्यांना आता खुल्या प्रवर्गात समाविष्ट करून अतिरिक्त जागेंवर देता येतं का हे तपासून पाहावं लागेल आणि तसं नसेल तर मग सुप्रीम कोर्टात जावं लागेल. ते पर्याय पूर्ण ऑर्डर वाचल्यानंतर लक्षात येईल. परंतु एसीबीसीच्या मुलांना नियुक्त्यांच्या बाबतीत राज्य शासन मागचं आणि आत्ताचं सकारात्मक आहे आणि त्याप्रमाणे कॅबिनेट डिसिजन झालेलं आहे ऑलरेडी. नक्कीच. आता येत्या विधिमंडळात बिल येईल त्याचं. धन्यवाद राजेंद्रजी, आपण न्यूज 18 लोकमतला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.